15 ऑगस्ट आज देशाचा 78वा स्वातंत्र्य दिन आहे। देशात सर्वजण वेगवेगळ्या पद्धतीनं स्वातंत्र्य दिन साजरा करत असतात। आपण मिरजेत आलेलो आहोत। मिरजेतील जे टेलर आहेत त्यांनी एक आगळा वेगळा असा पद्धतीनं देशाला समर्पित केलेला आहे, देशाच्याबद्दल प्रेम व्यक्त केलेलं आहे। आपल्यासोबत आहेत। मला सांगा कशा पद्धतीनं आज तुम्ही हे शर्ट केलेलं आहे, तुमचं नाव काय? माझं नाव इम्रान मलिदवाले, स्टाईल अप टेलर। मी मिरजेहून आहे। माझं शर्ट करण्याचा उद्देश हा होता की एक मागच्या वेळी 28 फेब्रुवारी मी जागतिक टेलर दिवस होता, त्या दिवशी मी एक 26 फुटी पॅन्ट, भारतातील सर्वात मोठी पॅन्ट मी एक तयार केली होती। त्यानंतर मला देशासाठी एक माझ्या व्यवसायातून मला देशासाठी काय तर वेगळं द्यायचं होतं। मग त्यानंतर मी हा एक विचार होता की डोक्यात काय करायचं। त्यानंतर मी माझी संकल्पना होती की एक 2000-3000 बटनामध्ये एखादा शर्ट होईल। तर मी 15,000 बटन घेऊन एक शर्ट मोजमाप करून घेतल्यानंतर एक 14,000 बटन एका कुर्त्याला लावून एक मी कुर्ता शिवला। त्यामध्ये तिरंगा कुर्ता म्हणून मी तयार केलेला आहे। ते आज जे आपले भारतात बॉर्डरवर जे आपले सैनिक आहेत, जे आपल्यासाठी सेवा देत आहेत, मी त्यांना ते समर्पित करण्यासाठी एक छोटासा आगळावेगळा प्रयत्न केला आहे। किती दिवस लागले त्याला? 5 दिवस लागले। कोणते कलर? 3 कलर वापरण्यात आले। त्यात केसरी, पांढरा, हिरवा आणि निळा असा 4 कलर टोटल वापरण्यात आलेला आहे। त्याचं वजन झालेलं आहे 4 किलो वजन झालेलं आहे त्याचं। आणि 5 दिवस त्याला शिवण्यामध्ये कारागीर लागलेले आहे। 2 कारागीर मिळून त्यांना 5 दिवस कंटिन्यू काम करत होते, त्याला 5 दिवस गेलेले आहेत। नक्कीच आपण पाहू शकता 4 किलो वजनाचा 5 दिवस तयार करायला लागलेला हा शर्ट आहे। संपूर्ण मिरजेमध्ये आपण बघू शकता स्टाईल अप टेलर्सचे जे मालक आहेत यांच्या या शर्टाची संपूर्ण मिरजेमध्ये चर्चा आहे आणि देशाच्या सैनिकांच्यासाठी हा शर्ट त्यांनी समर्पित केलेला आहे। कॅमेरामॅन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।